बदलापूर प्रकरण राज्यामध्ये चांगलंच गाजलं नव्हे, देशातही त्याची चर्चा झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अत्याचाराची, महिला अत्याचारांची, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांची त्या संदर्भात कशी काळजी घ्यायला पाहिजे, कुठले कायदे असायला पाहिजे, कायद्यामध्ये आणखी काय सुधारणा केली पाहिजे, या संदर्भामध्ये जोरात चर्चा सुरू होती। महिनाभरापूर्वी घडलेल्या या प्रकरणामध्ये आरोपीचा एन्काउंटर होऊ शकेल याची कल्पना कुणीही केली नव्हती, पण हे प्रकरण घडलेलं आहे। या बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या ऐवजी आणखी एक दुसरं अक्षय शिंदेच्या संदर्भातलं एक प्रकरण होतं, त्याच्या पहिल्या बायकोचं, आणि त्याच प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी तळोजा तुरुंगातनं अक्षय शिंदेला पोलीस ठाण्यात आणलं जात असताना मुंब्रा बायपासवर हा एन्काउंटर झालेला आहे। या एन्काउंटर मध्ये सकृतदर्शनी अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं। अर्थात विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलेलं आहे। काल रात्री ही घटना घडली आणि आज दिवसभर या घटनेचे पडसाद उमटत होते। पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची माध्यमांमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे। एन्काउंटर देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात झाले, बिहार आणि उत्तर प्रदेश मधले गाजलेच, पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा अंडरवर्ल्ड सक्रिय होतं त्यावेळी अनेक एन्काउंटरचे प्रकरण झाले। एन्काउंटर स्पेशालिस्टही गाजले, दया नायक, प्रदीप शर्मा ही त्यातली अत्यंत महत्वाची नावं, आणि सोबतीला सचिन वाझे सुद्धा। पण या एन्काउंटर प्रकरणामध्ये लखन भैया नावाचे एक एन्काउंटर प्रकरण घडलं, ज्यात एन्काउंटर फेम प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयानं सुनावली। हे लखन भैया एन्काउंटर प्रकरण फेक होतं असं न्यायालयानं म्हटलंय, आणि हे फेक कसं होतं यासाठी त्यांचेच लखन भैयाचे बंधू ऍडव्होकेट राम गुप्ता यांनी न्यायालयीन लढाई लढली, तीही शेवटपर्यंत। पण या प्रकरणाचा असा शेवट होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। त्यामुळे एन्काउंटर ज्या ज्यावेळी होतात त्यावेळी ते फेकच असतात असेही नव्हे, पण बऱ्याच एन्काउंटर प्रकरणात मध्ये न्यायालयानं असं मत नोंदवलंय आणि त्यासाठी पोलिसांना दोषी ठरलेलं आहे। आताचं एन्काउंटर प्रकरण पाहता या प्रकरणामध्ये फाशीच्या शिक्षेची मागणी विरोधकांनी केली, सत्ताधाऱ्यांचंही तेच मत होतं। पण आज घडलं मात्र या एन्काउंटर प्रकरणावरून विरोधकांनी जे आरोप केले आणि सरकारनं पोलिसांचं समर्थन करताना जे काही मुद्दे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केलाय ते दोन्ही आपण बघणार आहोत। नाना पटोले, शरद पवार, सतेज पाटील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, डॉक्टर अमोल कोल्हे अशी महाविकास आघाडी मधल्या पक्षांचे काही नेते आहेत ज्यांनी सरकारला धारेवर धरलेला आहे, आणि त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा महायुती मधल्या पक्षांच्या नेत्यांनी केलेला आहे। आता नाना पटोले काय म्हणतात? पोलीस एखाद्या महत्वाच्या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस व्हॅन मध्ये घेऊन जात असताना इतके बेसावध कसे असू शकतात? या प्रकरणात, बदलापूर प्रकरणामध्ये विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार असल्याचं म्हटलं जात आहे। तिसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की फरार आरोपींना वाचवण्यासाठी हे एन्काउंटर घडवलं गेलं नाहीये ना, आणि हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी हे एन्काउंटर असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। उत्तरेतील एन्काउंटर पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा राबवलं जात आहे का, असे 5 प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारलेले आहेत। आता आणखीही काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जे आरोप केले त्यात संजय राऊत आणि इतर नेते सुद्धा आहेत। या बदलापूर प्रकरणाच्या संबंधित जी शाळा होती, जी भाजपची असल्याचं विरोधकांनी कायम म्हटलेलं आहे, त्याचे विश्वस्त आपटे फरार आहेत आणि आपटे आणि सोबत कोतवालांना वाचवण्यासाठी हे एन्काउंटर केलंय असा आरोप केला गेला आहे। आता या संपूर्ण एन्काउंटर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। यासोबत
जे आरोप केले जात आहेत ते काही थांबत नाही. एखाद्या आरोपीच्या हातात बेड्या आहेत, तोंडावर बुरखा आहे, तो व्यक्ती पोलिसांवर गोळी कसा झाडू शकतो? सफाई कर्मचारी असणारा हा अक्षय शिंदे नामक आरोपी, या आरोपीला गोळी झाडण्याचं तंत्र अवगत कसं होतं? सामान्य माणूस गोळी झाडू शकत नाही. त्यासाठी त्याला पिस्तूल चालवण्याचं, बंदूक चालवण्याचं तंत्र आत्मसात करावं लागतं.